हेराल्ड प्रकरणी ज्या पद्धतीने राहुल गांधी सोनिया गांधी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या सगळ्या आम्ही पण तयार आहे त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण तयार आहे जसं तसं उत्तर देऊ आम्ही जसं तसं उत्तर देऊ आम्ही तयारी आलोय आणि आम्ही त्यांच्या ऑफिसवर चाललोय आपण पाहू शकतो हे सगळे कार्यकर्ते आता काँग्रेस भवनकडे निघालेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा देखील प्रयत्न हा पुणे पोलिसांकडून होतोय मात्र हे सगळे कार्यकर्ते आता काँग्रेस भवनकडे निघालेले आहेत आपण पाहू शकतो युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि आपण पाहू शकतो बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे मात्र बंदोबस्त देखील या सगळे आंदोलक आता आपण पाहू शकतो हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस उपायुक्त नाशिक हेराल्ड प्रकरणामध्ये काँग्रेस आणि भाजप पुण्यामध्ये आमनेसामने आले आहेत। भाजप पुणे शहर युवा मोर्चाने काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला तर भाजप पुणे शहर युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील तेवढेच आक्रमक आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते तर भाजपचे हे कार्यकर्ते काँग्रेस भवनाच्या बाहेर येणार असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भवनाच्या बाहेर खुर्च्या टाकून बसलेले आहेत। लाठ्या काठ्या घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत तर भाजप पुणे शहर युवा मोर्चा काँग्रेस भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करतायत मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना या ठिकाणी अडवलेला आहे। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन या ठिकाणी रोखलेलं आहे। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मध्येच रोखून धरलंय। काँग्रेस भवनाकडे त्यांनी जाऊ नये अशी विनंती पोलिसांकडून केली जाते तर दुसरीकडे